जय भीम, जय संविधान। उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना माझा जय भीम, जय आदिवासी, जय बिरसा, फुल गुलाम जिंदाबाद, फुल जोहर। मित्रांनो, सर्वात पहिले मी आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो की आपण सर्वांनी ताकद दाखवून दिली आहे आणि परत एकदा या महाराष्ट्राला दाखवून दिलंय की आदिवासी विद्यार्थ्यांशी जर अन्याय झाला तर आदिवासी विद्यार्थी अजून झोपला नाहीये। अरे बुम नाही, तुमच्या नंतरची मी इथे आदिवासी विद्यार्थ्यांनी एवढंच सांगतो की आपण सर्वांनी परत एकदा दाखवून ठेवलंय की जर सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा फंड चोरायचा प्रयत्न केला, त्यांच्या मागण्या दाबायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या हक्क जे आहेत ते त्यांच्यापासून हिनून घ्यायचा प्रयत्न केला तर आजही इकडचा आदिवासी विद्यार्थी जागा आहे, तो आंदोलन करू शकतो आणि सरकारला जाब विचारू शकतो। आज आपण हे आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद करतो। मित्रांनो, आपल्या मागण्या खूप नाहीयेत, आपल्या मागण्या खूप जास्त आवाक्याच्या पण नाहीयेत। आपल्या सोप्या मागण्या होत्या। सर्वात पहिले की जिथे जिथे आदिवासी हॉस्टेल असेल विद्यार्थ्यांसाठी तिथे तिथे एक चांगल्या दर्जाचं मेस झालं पाहिजे, ही आपली पहिली मागणी होती। दुसऱ्या बाजूला गडचिरोलीमध्ये ज्या आदिवासी विद्यार्थिनींना साप चावला होता आणि ज्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालाय त्या विद्यार्थिनींच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत ही सरकारकडनं दिली पाहिजे आणि त्यांच्या घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली पाहिजे, ही आपली दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे की आदिवासी कोट्यामध्ये आदिवासींचं सर्टिफिकेट वापरून जे भामटे घुसखोर फिरलेत त्यांचा सर्टिफिकेट रद्द करा आणि आदिवासींचं आरक्षण आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं आरक्षण हे फक्त ओरिजिनल आदिवासींना मिळायला पाहिजे, डुप्लिकेट कोणीही नकोय। आपली चौथी मागणी ह्याच्यामध्ये हे आहे की आज इकडच्या सरकारने एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की विद्यार्थी जे आदिवासी विद्यार्थी जे सरकारच्या वसतिगृहामध्ये राहतात, हॉस्टेल्समध्ये राहतात, त्यांना आंदोलन करण्याचा कोणता अधिकार नाहीये। सर्वात पहिले जे सरकार म्हणतं की यांना अधिकार करण्याचा कोणताही अधिकार नाहीये, त्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांना हेच सांगून ठेवतो की आज इकडे मुख्यमंत्र्यांना आमची बाजू मांडायला लागतीये, मुख्यमंत्र्यांना आमच्याबद्दल बोलायला लागतंय, उईके मंत्री जे आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांना आपला इश्यू घेऊन जायला लागतोय, कारण आज विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। आणि आपण दिल्लीमध्ये दाखवलंय, नेपाळमध्ये दाखवलंय, झारखंडमध्ये दाखवलंय की जेव्हा इकडचा विद्यार्थी आंदोलनावरती उठतो तेव्हा सरकारला त्यांच्याशी बसायला लागतं, बोलायला लागतं आणि आपल्या मागण्या ऐकायला लागतात। म्हणून जेव्हा सरकार सांगतं की कोणत्याही वसतिगृहातला राहणारा विद्यार्थी आंदोलन करणार नाही, आपण त्या सरकारचा GR उडून लावू आणि आपण इकडेच आंदोलन करू। आणि आपली ही शेवटची मागणी आहे की जिथे जिथे वसतिगृह आहेत तिथे तिथे सगळ्या चांगल्या फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या पाहिजेत। असे कितीतरी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहेत, हॉस्टेल्स आहेत जिथे बेसिक साफसफाई होत नाही, जिकडे चांगला खायचा दर्जा मिळत नाही, जिकडे स्वतः एक मेस उपलब्ध नाहीये किंवा जिकडे आदिवासी विद्यार्थ्यांना जमिनीवरती झोपायला लागतं, साधी बेड, कॉट किंवा चांगले टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय करून देत नाहीत। आणि म्हणून आमची सरकारकडे हीच मागणी आहे की जिथे जिथे आदिवासी हॉस्टेल्स आहेत त्याचा सर्वात पहिले तपास व्हायला पाहिजे, त्याचा एक ऑडिट व्हायला पाहिजे आणि जितक्या पण गोष्टी कमी आहेत, जितक्या पण फॅसिलिटीजची कमतरता आहे त्या सगळ्या फॅसिलिटीज तातडीने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, ही वंचित बहुजन आघाडीची अजून एक सरकारकडे मागणी आहे। आणि आपल्या जितक्या पण मागण्या आहेत त्या मागण्यांवरती वंचित बहुजन आघाडी ठामपणे आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि या आंदोलनामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची भूमिका आम्ही नक्कीच घेऊ।
दुसऱ्या बाजूला जाता जाता मला आपल्या सर्वांना दोनच गोष्टी सांगायच्या. सर्वात पहिली गोष्ट की मागच्या वर्षी वंचित बहुजन आघाडीने एक आदिवासी आयुक्तालय नाशिकमध्ये जे मुख्य आयुक्तालय तिकडे एक आंदोलन केलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं होतं की या वर्षी होणाऱ्या नाशिक मधल्या कुंभमेळाव्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला सरकारने चालू केलेल्या लाडक्या बहिणीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती एससी आणि एसटीचा फंड हा फिरवला जातो. तो एससी आणि एसटीचा फंड कुठे फिरवला जातोय ह्याचं एक ऑडिट करून डिक्लेरेशन सरकारने दिलं पाहिजे आणि एससी आणि एसटीच्या जो विकासासाठी फंड आहे तो अजून कुठेही न फिरवता एससी आणि एसटीच्याच विकासासाठी वापरला पाहिजे. ही आपली ठाम मागणी आहे. आणि जाताना ही सुद्धा आपण मागणी घेऊन जाऊ की एससी आणि एसटीचा फंड हा पुढच्या भविष्यात फिरवला जाणार नाही याच्यावरती सरकारकडनं तातडीने कायदा केला पाहिजे. हे सुद्धा आम्ही मान्य करतो. आणि शेवटचं आमचं आपल्या सर्वांना एवढंच म्हणणं आहे की आत्ताच एक 15-20 मिनिटापूर्वी काही एक बातमी आली होती की सगळे आदिवासी आमदार मिळून मंत्री उईके यांना घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या मागणीसाठी गेले होते. त्यांना भेट घेतली आणि त्यांनी ते मंजूर केले. पण मित्रांनो, त्यांनी मंजूर केलंय हे शाब्दिक येणं म्हणजे चॉकलेट आहे. जोपर्यंत GR येत नाही आणि जोपर्यंत कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत आपण या आंदोलनावरनं मागे हटायचं नाही म्हणजे नाही. आणि आपल्या या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत आहे. तुम्ही कधी कोणती अडचण आली तर हाक द्या. माझ्या सकट सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपल्या मदतीसाठी नेहमी हजर राहतील. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. आवडलं असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा, तुमचा हक्काचा आवाज.